श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा सुरेश कारभारे हे पालखी सध्या परितेवाडी तालुका माडा या ठिकाणी जंगलामध्ये माळरानावरती पित्तांबर भैया नावानं ओळखला जातो। तो भैया वडिलाचं नाव भिकाजी चट्टे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी भक्तांनो धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यात मुगाव आणि या गावातून 2 सद्भक्त आलेले आहेत। त्यांना या सत्यवादेवीचा बाळूमामांचं श्रीफळ दिल्यानंतर कारभाऱ्यांनी मुलगा झालेला आहे। त्यांचं नाव हनुमंत दादासाहेब हिवरे आणि नामदेव कैलास शेंबडे हे 2 सद्भक्त आलेले आहेत। आपण त्यांचं बोला। श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा सुरेश कारभारे पालखी तळावरती हे 2 सद्भक्त आलेले आहेत आणि त्यांची काय समस्या होती आणि आपण त्यांच्याकडं जाणून घेऊया। आपलं नाव सांगा साहेब। नमस्कार, जय बाळूमामा। जय बाळूमामा। माझं नाव हनुमंत दादासाहेब हिवरे, माझं गाव मुगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। जरा जोरात। बाळूमामाची पालखी, आपल्या सत्यवादेवीची पालखी आमच्या गावाला आलती। धाराशिव जिल्ह्यात बर मुगाव या ठिकाणी आलती। कोणतं गाव? मुगाव। हा। त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही आमच्या मुलासाठी कारभाऱ्यांकडून नारळ घेतला होता। त्या नारळाला आता 1 वर्ष होऊन गेलं। मुलासाठी घेतला होता, आम्हाला मुलगा झाला। त्याच्यानंतर आम्ही म्हणलो होतो 1.25 किलो कापूर देवाला देईल। बर, ते आज नवस पेडण्यासाठी आम्ही इथं आणलंय कापूर। कापूर दिलाय त्याच्याकडे, दिलाय अण्णा, कापूर दिलं। बाळूमामाच्या आशीर्वादामुळे आम्हाला मुलगा झाला। जय बाळूमामा, जय सत्यवादी। जय सत्यवादी। बघा भक्तांनो, धाराशिव जिल्ह्यात मुग नावाचं गाव आहे। मुग या ठिकाणाहून हा सद्भक्त या ठिकाणी पालखी तळावरती आलेला आहे। कारभाऱ्यांनी त्यांना श्रीफळ दिलेलं होतं मुलासाठी आणि मुलगाच झाला आहे असं त्यांनी माईकवरती आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते पालखी तळावरती देवांना 1.25 किलो कापूर अर्पण केलेला आहे। धन्यवाद, त्यांचा नवस पूर्ण झालेला आहे आणि ते आता कारभाऱ्यांचं दर्शन घेऊन आरती घेऊन प्रसाद घेऊन निघणार आहेत। धन्यवाद। बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भले, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने चांग भले, सत्यवादेवीच्या नावाने चांग भले। जय बाळूमामा। असा हा माझ्या बाळूमामांचा सत्यवादेवींचा चमत्कार आहे भक्तांनो। जय बाळूमामा। आणि हे धाराशिव जिल्ह्यामधले मुगावचे परंडा तालुका मुगाव या सद्भक्तांना हे नवस त्यांनी आज पूर्ण केलेलं आहे आणि त्यांचं मेहमान पण आहेत या ठिकाणी। आपलं नाव सांगा। नामदेव कैलास शेंबडे। मोबाईल नंबर 8767984252। बघा, हा त्यांनी मोबाईल नंबर सांगितलेला आहे। त्यांचीच बहीण आहे आणि मुलगा झाल्यामुळं दोघं पण मेहुणे मामांच्या तळावरती आलेले आहेत। आपलं मोबाईल नंबर। जय बाळूमामा, माझं नाव हनुमंत दादासाहेब हिवरे, गाव मुगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। माझा मोबाईल नंबर 9527448151 हा आहे। तर बाळूमामाच्या तळावर आम्ही आल्यानंतर आमच्या गावाला बाळूमामाचा तळ आलता। त्यावेळेस आम्ही कारभाऱ्यांकडून श्रीफळ घेतलं होतं। तर आता जवळपास 13-14 महिने झाले, तर मुलाला 2-4 महिने झाले माझे। नंतर कारभाऱ्यांचा कॉन्टॅक्ट करून आम्ही इथं आलेलो आहे। तर आज तो आमचा बाळूमामाचा नवस आम्ही पूर्ण केलाय। जय बाळूमामा। जय बाळूमामा। मामांची सेवा कसं निरपेक्ष, म्हणजे अपेक्षा न ठेवता फक्त सेवा करणं हे आपलं काम आहे। आपण बाळूमामाला मागायची गरज नाही, जे आपली अपेक्षा आहे ते बाळूमामा पूर्ण करतात। तर आपण स्वतः मागायची काय अपेक्षा करायची नाही, तिथं जायचं, आपण निस्वार्थपणे सेवा करायची, त्यातून बाळूमामा आपल्याला जे पाहिजे ते फळ देतात। बघा, काहीही न मागे कोणाशी त्वची आवडे देवासी, त्यांनी कोणत्याही प्रकारची आशा न बाळगता मामावरती सत्यवादेवीवरती विश्वास ठेवला आणि त्यांचं फळ त्यांना मिळालेलं आहे, साध्य झालेलं आहे। धन्यवाद। जय बाळूमामा। जय बाळू। जय बाळू। असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका। बोला जय बाळूमामा।